यवतमाळ जिल्ह्यात फोफावणाऱ्या अवैध गुटखा तस्करीला लगाम लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणारी तब्बल 65,98,000 रुपयांची गुटखा तस्करी उघडकीस आणत पोलिसांनी मध्य प्रदेशातील 2 आरोपींना आयशर ट्रकसह रंगेहात पकडले आहे. गुप्त माहितीवरून ढोकी फाट्यावर सापळा. जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री कुमार चिता यांनी विशेष मोहीम आखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पांढरकवडा वणी पथक सतर्क होते. 27 डिसेंबर 2025 रोजी खबर मिळाली की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून एका आयशर ट्रकमध्ये UP 94 AT 2305 बंदी असलेला माल येत आहे. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता ढोकी गावाजवळ सापळा रचला आणि संशयास्पद वाहन अडवले. ट्रकमध्ये आढळले 180 गुटख्याचे पोते. पोलिसांनी आयशर ट्रकची झडती घेतली असता त्यात सागर पान मसाला आणि SR, एक सुगंधित तंबाखू असे एकूण 180 पोते आढळले. या प्रतिबंधित मालाची किंमत 45,92,000 रुपये आहे. पोलिसांनी 20 लाखांचा ट्रक आणि मोबाईलसह एकूण 65,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मध्य प्रदेशातील 2 तस्करांना अटक. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. मोहन सियाराम यादव, वय 26, शिवपुरी, मध्य प्रदेश. बुद्धा बाबूसिंग परियार, वय 35, शिवपुरी, मध्य प्रदेश. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलीस निरीक्षक सतीश चवरे, पथक सपोनी दत्तापेंडकर, पोपनी धनराज हाके, गजानन राजामलू, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सलमान शेख आणि नरेश राऊत. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.